ओम पितरदेवताय नमः. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः. गजाननं भूतगणादि सेवितं कपित यजंभू फलसरा भिक्षितम् उमसुतं शोकाविनशा करणं नमामि विघ्नेशम पदपंकजम. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास संकष्ट चतुर्थी व्रतासंबंधी शास्त्रशुद्ध माहिती अगदी पद्धतशीर व सविस्तरपणे देणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, या चैत्र मासातील संकष्ट चतुर्थी आज शुक्रवार दिनांक 30 एप्रिल 2021 रोजी आहे. चंद्रोदय मुंबई विभागासाठी रात्री 22:40 आहे. इतर प्रमुख गावांचे चंद्रोदय व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत. तेव्हा गणेश भक्तांना आपल्या गावचा चंद्रोदय या यादीत पाहून त्यानुसार पूजेची तयारी त्यांनी करावी अशी मी त्यांना विनंती करतो. मित्रांनो, आता श्री गणेशाच्या पूजेला लागणारे साहित्य प्रथम पाहूया. नेहमी लागणारे पूजेच्या साहित्याचा व्हिडिओ मी स्वतंत्र टाकलेला आहे, तो आपण पाहू शकता. पण आता यानंतर मी आपणाला फक्त विशेष जे साहित्य आहे पूजेसाठी लागणार आहे त्याचीच मी तुम्हाला या ठिकाणी नावे देणार आहे. तर या गणेश पूजेच्या संकष्ट चतुर्थीला विशेष पूजा साहित्य आपल्याला जे लागणार आहे ते आहे, पहिलं काम की आपला जो मोबाईल आहे हा मोबाईल आपण आपल्याजवळ ठेवायचा आहे आसनावर बसण्यापूर्वी. या मोबाईलमधून आपल्याला यूट्यूबवर जाऊन आपण धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा. धर्मकरम चॅनल निवडा, चॉईस करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला माझा फोटो असलेला हा चित्र आपल्याला दिसेल आणि त्याच्यावर आपण क्लिक केल्यानंतर माझे सगळे व्हिडिओ आपल्याला मिळतील. तर त्यात आजचा जो पंचांग दिलेला आहे, आजचे पंचांग किंवा टायटल आहे त्याचे उद्याचे पंचांग, पण त्याच्याखाली तारीख असते 30/4/2021. तर तो व्हिडिओ आपल्याला पाहून आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला आजचा संकल्प सोडायचा आहे. आणि संकल्पासाठी पण दोन वेगवेगळे व्हिडिओ केले. छोटासा संकल्प आहे तो शैवांसाठी आहे, थोडासा विस्तृत आहे तो आहे वैष्णवांसाठी. तर आपण कोणताही संकल्प घेऊन पंचांग मोबाईलमधून काढून ते आपण त्यात भरून आपण आजचा संकल्प पूर्ण करू शकता. म्हणून मित्रांनो, तुम्हाला मुद्दामून सांगतो की आसनावर बसण्यापूर्वी पूजेसाठी आपण आपला मोबाईल जवळ घेऊन ठेवू. त्यानंतर ताजी लाल रंगाची फुले, जास्वंदाचे फूल, 21 दुर्वांची जुडे, ऋतुफळे व श्रीफळ, तांबूल किंवा गोड मसाला पान, यात काथ नसावा, सुपारी नसावी, घरी बनवलेले 21 मोदके, नैवेद्य म्हणून अन्नाचे ताट, यात कांदा लसणाचे पदार्थ अजिबात नको आहेत. कारण ते देवतांना आपण कांदा लसणाचे पदार्थ दाखवत नाही, म्हणून आपल्यासाठी हवे तर आपण वेगळे करा. पण शक्यतो जे देवांना दाखवलं जातं तेच आपण खायचं असतं असा नियम आहे, किंवा आपण जे खातो तेच देवांना दाखवायचं असतं. हा नियम जर आपण पाळला तर याच्यामध्ये आपल्याला अटॅचमेंट आपली जास्त जमते किंवा तयार होते. आपण जास्त ईश्वराच्या जवळ जातो, त्या शक्तीच्या जवळ जातो. ती उपासना आपल्या हातून आपोआप व्हायला सुरुवात होते. मित्रांनो, श्री गणेश देवता धार्मिक पूजा कर्मकांडासाठी प्रधान देवता आहे. प्रगल्भ बुद्धिदायक विघ्ननाशक संकट मोचन देवता आहे. मित्रांनो, संकष्ट चतुर्थी गुरुवारी रात्री 22:41 सुरू होत आहे आणि शुक्रवारी रात्री 19:10 संपत आहे. तेव्हा यावेळी आपली अभिषेकयुक्त पूजा सेवा 100% होणार आहे. या कर्मकांडासाठी आपण मात्र जानवेधारी असलेच पाहिजे. यज्ञोपवीत आपल्या गळ्यात घातलेले असले पाहिजे विधिवत. मित्रांनो,
आपण जर जानवेधारी जर नसाल गणेश भक्त, तर सकाळी श्री गणेशाच्या फोटोची पंचोपचार पूजा नेहमीप्रमाणे नित्य देवपूजेत आपण करू शकता. विशेष म्हणून आपल्याला काही यात हे करायचं असेल पंचोपचार पूजेत, तर ते आपण ॲड करू शकता. मूर्ती असेल तर नेहमीप्रमाणे अभिषेकयुक्त सेवा करा, पण यासाठी जानवे घातले असणे उत्तम, सर्वोत्तम. अन्यथा मूर्तीऐवजी फोटोची स्थापना करावी. आणि अभिषेक आपल्याला मूर्तीवर घ्यायचा असेल तर तो अथर्वशीर्षाचा घ्यायचा आहे. म्हणजे इथं संस्कृतची जाण आपल्याला असणे आवश्यक आहे. यानंतर सर्व व्रतधारकांनी सूर्योदय ते चंद्रोदय या वेळेत उपवास करावा. या काळात तिखट मीठ खाऊ नका. गोड उपवासाचे पदार्थ करून खावेत. मित्रांनो, या संकष्टी चतुर्थी व्रतामध्ये 2 प्रकार आहेत. एक मिठाची संकष्ट चतुर्थी आपण म्हणतो आणि दुसरी आहे ती पंचामृताची आहे. तर मिठाची संकष्ट चतुर्थी म्हणजे यामध्ये मीठ वर्ज्य असतं, जे मी तुम्हाला वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो संकष्ट चतुर्थीच्या. तर या ठिकाणी ते हे महत्त्व आहे. आणि पंचामृताची म्हणजे त्या दिवशी उपवासामध्ये फक्त पंचामृत सेवन केले जातं. पंचामृत याचा अर्थ पंचामृत नाही, मग दूध आणि दुधापासून बनवलेले कोणतेही पदार्थ आपण घेऊ शकता. दूध घ्या, दही घ्या, ताक घ्या, लस्सी घ्या, काही घेऊ शकता. तर या म्हणून तिला पंचामृती संकष्ट चतुर्थी असे म्हटलेले आहे, मिठाची आणि पंचामृताची. मग यात आपण फळही घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपण तो उपवास करायचा आहे. आपण घरी श्री गणेशाची पूजा करू शकत नसाल तर मंदिरातील श्री गणेश पूजेला आपल्या सोयीनुसार सकाळी व रात्री हजर राहा. श्री गणेश देवतेचे विधिवत दर्शन घ्या. श्री गणेश मंत्राचा जप माळेविना 10 मिनिटे करावा. दानपेटीत काहीतरी रक्कम टाका मंदिराच्या. तसंच दर्शन फुकटचं घ्यायचं नसतं म्हणून हा धार्मिक नियम आहे. पण सध्याचे लॉकडाऊनचे स्थानिक नियम विचारात घेऊनच वरील धार्मिक कर्मकांड करण्याचे आपण धाडस करा. जर मंदिर उघडा असेल, आतमध्ये जायची परवानगी असेल तर जाऊ शकता. पूजा सुरू असेल, त्यात सामील होत आहे येत असेल तर सामील व्हा. अन्यथा जसा त्यांचा मंदिराच्या आयोजकांचा जो नियम आहे तो नियम पाळून आपण श्री गणेशाचे दर्शन विधिवत घ्यायचे आहे. रात्री चंद्रोदयी श्री गणेशाची व चंद्राची स्वतंत्र विधिवत पूजा आपण करायची आहे. मित्रांनो, चंद्रोदय पूर्वी शुचिर्भूत होऊन पूजेचे वस्त्र धारण करा. पूजेचे वस्त्र नेहमी स्वतंत्र असावे. आपण दिवसभर घालतो ते वस्त्र वेगळी आणि शुचिर्भूत आपण पूजेसाठी जे वस्त्र घालतो ती वेगळी. यामध्ये सोहळ्याला जास्त महत्त्व आहे. जर सोहळं नसेल तर धुतलेले वस्त्र चांगले, एक स्वच्छ पांढरे, कुठल्याही रंगाचे चालतील, लाल चालतील, पिवळे चालतील, पांढरे चालतील, तर ते आपण धारण करावे. पूजा संपल्यानंतर ते लगेच काढून ठेवायचे असतात किंवा धुवायला टाकायचे असतात. तर आपल्या घरात आपल्यापेक्षा आता कोणी वरिष्ठ असेल तर त्यांचे आशीर्वाद घेणं गरजेचं आहे. ब्राह्मण देवता असेल त्या ठिकाणी तर त्यांचेही आशीर्वाद घ्या. त्यांच्या हातून जर आपण पूजा करणं असेल तर ती उत्तम आहे. नसेल तर आपण पूजा करायची आहे पंचोपचारात पूजा करायची, षोडोपचार पूजा नाही करायची आहे. मूर्ती असो वा फोटो असो, फोटोवर तर करताच येत नाही. पूजेचे सर्व सामान जवळ घेऊन देवघरासमोर पूर्वाभिमुख बसायचं आहे. सर्व शुद्धी क्रिया करा. यात स्थलशुद्धी आली, आसनशुद्धी आली, जलशुद्धी आली, पूजा साहित्य शुद्धी व दिशाशुद्धी आल्या. यानंतर विधिवत जलप्रोक्षण करा, तिलकविधी करा. लाल रंगाचे रक्षासूत्र एकमेकांना बांधा, कारण ही महिन्यातून येणारी एकच संकष्ट चतुर्थी असते. त्यामुळे आपण आपले जे रक्षासूत्र आहे ते बदलायचे असते. अशा विशेष प्रसंगाच्या वेळेला श्री गणपत्यादिकांची प्रार्थना घ्या. देशकालादीचा उच्चार घ्या, आचमन करा, प्राणायाम करा आणि श्री गणेश पूजेचा संकल्प सोडा. यासाठी आपण माझा 272 वा 73 नंबरचा 2 व्हिडिओ आहेत शैवासाठी आणि वैष्णवासाठी, म्हणून 272 आणि 273 नंबरचा व्हिडिओ 30 तारखेच्या आजच्या तारखेच्या पंचांगाचा व्हिडिओ या मदतीने आपण हा संकल्प सोडायचा आहे. रोज आपण कलश स्थापना करत असाल तर उत्तम, अन्यथा आज कलश स्थापना करायची आहे. मुद्दाम म्हणून करा, भले रात्री करा, उशिरा असला चंद्रोदय तरी करा.
या कर्मकांडासाठी आपण माझा व्हिडिओ नंबर 84 पहा. जर कलशस्थापना आपल्याला जमत नसेल तर त्या व्हिडिओत पाहून आपण कलशस्थापना करू शकतो. साधी आहे, त्यात काही अवघड काही नाही. फक्त नागवेलीची पानं किंवा आंब्याची पानं आपल्याला विषय करून लागेल, श्रीफळ लागेल, बाकी सगळं साहित्य आपल्याकडे असतंच. आता श्री गणेशाच्या पंचोपचार पूजेला सुरुवात करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. याप्रमाणे पूजेला सुरुवात करा. मित्रांनो, देवघरात श्री गणेश मूर्ती असेल तर आहे तिथेच ठेवा. निर्माल्य हळूच हलक्या हाताने काढून घ्या आणि नव्याने पंचोपचार पूजा करा. फोटो असेल तर पाणी शिंपडून फोटो स्वच्छ करा. गंधाक्षर फुले वाहा, शमी वा इतर पत्री असता वाहा. गणेशाची आवडती जास्वंदाची लाल रंगाची फुले गणेशाला मिळाली तर वाहा. त्यासाठी जास्त आटापिटा करायची गरज नाही. आपण शोधाल तर आपल्याला सहज पद्धतीने ते मिळणार. श्री गणेशाला त्याच्या 108 नावाने दुर्वा वाहणारा असेल तर वाह. यासाठी आपण माझा 99 नंबरचा श्री गणेशाच्या 108 नावांचा व्हिडिओ अवश्य पहा. अन्यथा तो मोबाईलमध्ये लावण्याचा तुम्ही तो सुरू ठेवा. भले त्याच्यासोबत आपण उच्चारले नाव तरी चालतील, नाही उच्चारले तरी चालतील. अन्यथा श्री गणेशाच्या 108 नावांचा उच्चार करून 21 दुर्वांची जी तयार केलेली जोडी आहे ती व्हा. जर 108 नाही दुर्वा मिळाल्या तर 21 दुर्वांची जोडी व्हायची आहे. फक्त अशी हातामध्ये धरायची आहे आणि ती 108 नावं म्हणायची आणि ती गणपतीच्या चरणाजवळ ठेवायची आहे. बरेचसे लोक म्हणतात की ती चरणाजवळ ठेवू नका, डोक्यावर ठेवू नका वगैरे असे वेगवेगळं असं. पण असं काही नाही, कुठेही ठेवली तरी ती आपण अर्पण केलेली आहे श्री गणेशाला. श्री गणेशाची आरती घ्या. यानंतर सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची कापूर आरती घ्या. घालील लोटांगण घ्या. नमस्कार घ्या. स्वतःभोवती प्रदक्षिणा घाला. मंत्र पुष्पांजली घ्या. आता गणेशाच्या नावाने जय जयकार करा. यानंतर श्री गणेश मंत्राचा 10 मिनिटे माळेविना मंत्र जप करा. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात किंवा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करावा. यानंतर क्षमा प्रार्थना घ्या. शेवटी सर्वांनी प्रसाद ग्रहण करावा. ब्राह्मण देवता हजर असतील तर त्यांना फलाहार दुग्धाहार दान दक्षिणा देऊन सन्मानित करा. मित्रांनो, त्यांचे चरण स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्या. घरातील सर्वांनी आशीर्वाद घ्यायचा आहे. मित्रांनो, ही गणेशाची जी पूजा आहे, ही पूजा पंचोपचार कशी करायची याचा स्वतंत्र व्हिडिओ आहे. त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये ती आपल्याला पूजा सांगितलेली नाही आहे. आपण तो व्हिडिओ पाहायचा आहे आणि त्याप्रमाणे पंचोपचार पूजा करायची आहे. किंवा मागील चतुर्थीचा व्हिडिओही आपण तो पाहू शकता, जो माझ्या मते 31 मार्च ला झालेली आहे मागची संकष्ट चतुर्थी. तो व्हिडिओही आपण पाहू शकता. तर या ठिकाणी श्री गणेशाची विधिवत पूजा संपणार आहे. यानंतर घरातील सर्वांनी आनंदाने मौन पाळून उपवास सोडायचा आहे. मित्रांनो, आपणाला जर घरी वा दारी कोणत्याच पूजेला हजर राहता नाही आले तर हरकत नाही. चंद्रोदयापर्यंत केवळ आपण उपवास करावा. वेळ मिळेल तेव्हा श्री गणेश मंत्राचा मनोमन जप करावा. अशौच आले असता केवळ उपवास करावा आणि श्री गणेश व चंद्र पूजन करू नका किंवा दर्शन अजिबात घेऊ नका. चंद्रोदयानंतर या दोघांनाही मनापासून बसल्या ठिकाणावर नमस्कार करा, कारण आपण अशौचमध्ये आहोत. आणि नंतर मग उपवास सोडायला बसा. अशा प्रकारे मित्रांनो, संकष्ट चतुर्थीच्या व्रताचे कर्मकांड आपण विधिवत करा व श्री मंगलमूर्तीची कृपा, बाप्पा मोरयाची कृपा आपण प्राप्त करा आणि बुद्धिमान व्हा, सुखी व्हा, समृद्ध व्हा, यशस्वी व्हा. कारण आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. ठीक आहे मित्रांनो, आजचा संकष्ट चतुर्थी व्रताचा व्हिडिओ मी येथेच संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य द्या. भलेही मला त्याचे उत्तर देण्यासाठी वेळ थोडासा लागतो किंवा थोडा उशीर होतो, ते आपण समजून घ्यावे. पण मी उत्तर प्रत्येक याचे कॉमेंट्सचे उत्तर देणार आहे. आणि कॉमेंट्स ही विषयाला धरून किंवा योग्य अशा पद्धतीची असावी, जेणेकरून मलाही तेवढा उत्साह येईल की आपल्याला उत्तर देता.
आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी मित्रांनो बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याणम. हरिओम शिवा महादेवा.